बरेचसे डॉग असे ॲग्रेसिव्ह असतात. खरेच असतात ॲग्रेसिव्ह का त्यांचा भ्रम असतो लोकांचा काय? काही ठराविक ब्रीड काही कंट्रीमध्ये बॅन आहे तरी ते ॲग्रेसिव्ह आहेत किंवा जास्त बांधून ठेवलं तर तो नर्वस होऊ शकतो. ते नर्वसनेसमधून ॲग्रेशन होऊ शकतं. तर ती सर्जरी साधारण वयाच्या 1 वर्षाला करून घ्यायची. मग ते ॲग्रेशन कमी करतं. तर हा बिहेवियरल चेंज काही इंडिकेशन आहे कुठल्या आजाराचा का दिस इज नॉर्मल फॉर ॲक्च्युली अटेन्शन बिहेवियर आहे. हा कम्प्लिटली अटेन्शन बिहेवियर आहे. कारण जे ब्रीड जास्त ॲक्टिव्ह असतात ना ते असे करतात. ओनर आणि जे पेट त्याचं बॉन्डिंग ह्या तुमच्या वेळेतच असतं. तुम्हाला त्याला तेवढा क्वालिटी टाईम देणं गरजेचं आहे. तर न्यूट्रिन केल्यानंतर हॉर्मोनल इम्बॅलन्स व्हायची शक्यता असते का? आणि ते कुठं त्यांच्या रुटीन सेक्शुअल लाईफवर हॅम्पर करतं का? मेलमध्ये वयाच्या 5व्या वर्षी त्यांना प्रोस्टेटचा आजार होतो 5 ते 8 वर्षांमध्ये. अच्छा, कारण की आपण त्यांना एव्हरी टाइम ब्रीडिंग हे करत नाही, मीटिंग करत नाही. एक बॉन्डिंग वाढवावं पेट्स आणि ओनरचं, तर त्यासाठी काय खास केलं पाहिजे? मी बघितलं एक न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये मुलं बाहेर जातात शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी. तर त्या फॅमिलीमध्ये तो पेट हा मुख्य प्राणी असतो की तो त्यांना कोऑर्डिनेट करतो सगळ्यांना व्यवस्थित. सपोज सिनियर सिटीजन असेल तर त्यांचा एक्सरसाइज होतो त्याच्यामुळे. तो घरात असेल जो व्यक्ती त्यांच्याबरोबर ते त्याच्या मागे मागे फिरतो. तर एक पीसफुल को एक्झिस्टन्स असं जर हवं असेल स्ट्रे डॉग्सचं आणि आपल्या ह्युमन्सचं, तर त्याकरता तुमच्या मते सोल्युशन काय असलं पाहिजे? स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केअर सेंटर, दिल से दिल तक. नमस्कार मित्रांनो, श्वान स्पेशल या आपल्या 3ऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी व तुमच्या आरोग्याची काळजी घेणारी एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय आरोग्य मालिका. मित्रांनो, आपल्या स्वान स्पेशलचा 3रा भाग आहे. पहिल्या 2 भागामध्ये आपण बरंच काही सरांकडून शिकून घेतलेलं आहे की कुत्रं पाळायचं असेल तर काय बेसिक नीड्स आहेत आणि एकदा आपल्या घरात आल्यानंतर त्या श्वानाची आपण काळजी कशी घ्यायची. ह्या भागात आपण बघणार आहोत की प्रत्येक माणसाला एक भीती असते की हे मला कुत्रं उगाच विनाकारण चावतंय किंवा माझ्यावर भुंकतंय. पण बऱ्याच वेळेला एक गोष्ट आपण लक्षात घेत नाही की कुत्र्यांचं हे ॲग्रेशन जे असतं, त्यांचं बिहेवियर जे असतं, त्याला कुठंतरी आपणच कारणीभूत असतो. आपलं बिहेवियर त्यांच्याप्रती कसं आहे आणि त्यांचं बिहेवियर हे कसं असणार आहे हे त्यामुळे ठरतं. तर ह्या सर्व गोष्टी आपण आज सरांकडनं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आज पुन्हा आहे डॉक्टर सागर भोंगळे सर. त्यांचं कोंडव्याला AMS नावाचं एक मोठं हॉस्पिटल आहे आणि त्यांना जवळपास 24 वर्षाचा या क्षेत्राचा अनुभव आहे. सर, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आरोग्याच्या आपल्या राजमार्गावर. थँक्यू सर. सर, आपल्या ह्या 3ऱ्या भागाचा पहिला प्रश्न की सांगितल्याप्रमाणे बरेचसे डॉग असे ॲग्रेसिव्ह असतात किंवा लोकांना तसे वाटतात. ह्या मागचं नेमकं कारण काय? खरेच असतात ॲग्रेसिव्ह का त्यांचा भ्रम असतो लोकांचा काय? नाही, ॲग्रेशन असू शकतं. कारण की कुत्रा म्हटलं की तो शेवटी त्याचं कम्युनिकेशन ते तोंडातूनच होणार आहे. तर तो बरोबर. बाईट तर करेल की ते ॲग्रेसिव्हली करेल किंवा फ्रेंडलीली करेल. ॲग्रेशन तुम्ही जेव्हा पिल्लू आणता तर ते तुम्ही तेव्हा डील केलं पाहिजे. कारण की तुम्ही जर त्या पिल्लाला सपोज मी जसं सांगितलं की त्याला केज रेस केलं जास्त किंवा जास्त बांधून ठेवलं तर तो नर्वस होऊ शकतो. ते नर्वसनेसमधून ॲग्रेशन होऊ शकतं. काही ठराविक ब्रीड काही कंट्रीमध्ये बॅन आहेत कारण की ते ॲग्रेसिव्ह आहेत. जसं पिटबुल असतील किंवा केन कोर्सो डॉग ब्रीड असेल तर हे डॉग ॲग्रेसिव्ह असतात. तर ते बाईट करू शकतात. बॅनच आहेत ते काही कंट्रीजमध्ये बॅन आहेत. इंडियामध्ये पण काही ब्रीड बॅन आहेत. तर ते तुम्हाला घ्यायचीच नाही घ्यायची तुमचा पर्सनल इंडिव्हिज्युअल चॉईस असतो. पण जर तुम्हाला आता कोणताही पेट असेल तर तुमचा नसेल तो तर तुम्हाला त्या ओनरलाही विचारणं गरजेचं आहे की डज ही बाईट किंवा हा फ्रेंडली आहे कसा आहे. नंतर तुम्ही त्याला पॅट करा. किंवा कधी कधी काही पेटला जर तुम्ही अप्रोच केलं तर त्याला ते आवडत नाही तर तो तुम्हाला स्नॅप करू शकतो डायरेक्टली. पण त्यात घाबरण्याचं काही कारण नाही. कारण बरेचसे जे डोमेस्टिक डॉग्स असतात जे इनहाऊस ते वॅक्सिनेशन असतात. पण पेट चावू शकतो. पण जसं मी सांगितलं की बाबा त्याची चुकी नसते कारण की त्याचं कम्युनिकेशनचं वे येते. तर त्या पद्धतीने त्याच्यासाठी ते नॉर्मल आहे. बरोबर. त्यांनी स्नॅप करणं किंवा डायरेक्ट अचानक असं तुमच्या अंगावरती येणं. पण त्याला ठराविक गोष्टी किंवा सिच्युएशन कधी कधी हे नसेल अनुकूल नसेल तर तो तसं करू शकतो. ती म्हटल्याप्रमाणे ॲग्रेशन तर हे नॅचरल आहे कुत्र्यांचं, पण त्याला आपण काही ट्रेन करू शकतो का किंवा त्याला डिसिप्लिनमध्ये काही आणू शकतो का? हो, नक्कीच करू शकता. तुम्ही त्याच्या वयाच्या 3.5 महिन्यानंतर त्याला व्यवस्थित जर ट्रेनिंग केलं, त्याला लीश ट्रेनिंग किंवा जे हॉल्टर ट्रेनिंग, तर त्याचं ॲग्रेशन कमी होऊ शकतं. आणि बरेचसे जे पेट्स आहेत जसं सपोज इंडियन डॉग असेल, जर स्ट्रीट डॉग असेल तर त्याचं जे मी तुम्हाला सांगेन एनर्जी लेवल फार हाय असते. अच्छा. तर ते हॉर्मोन कंट्रोल आपण जे म्हणतो आपण त्याला स्टेरिलायझेशन सर्जरी म्हणतो. सिम्पली इज कॉल्ड न्यूट्रिंग. म्हणजे आपण ते स्टेरिलायझेशन मेलमध्ये म्हणतो आणि स्पेइंग हे फिमेलमध्ये म्हणतो. तर ती सर्जरी साधारण वयाच्या 1 वर्षाला करून घ्यायची. मग ते ॲग्रेशन कमी करतं. पण मग ठराविक ट्रेनिंगचा जो भाग असतो तो सुरुवातीला 1 वर्षाच्या आतमध्ये असतो. साधारण 5 महिने ते 8 महिन्यापर्यंत तुम्ही त्याला व्यवस्थित जर ट्रेन केलं तर ॲग्रेशन कमी व्हायला नक्कीच मदत होते.
न्यूट्रिनचे तुम्ही म्हणाला आता की स्ट्रेसचं म्हणताय की इव्हन पेट डॉग्सला पण 1 वर्ष आत केली पाहिजे कसं नाही, काय? ऑल पेट्स, सगळे पेट्स तुम्ही 1 वर्षानंतर काय असतं की त्यांचं जे वयाचं जे गणित असतं ते सपोज आता तो 1 वर्षाचा असेल तर डेफिनेटली तो 8 ते 10 वर्षच आपल्या वयाचा असतो. तर त्यानंतर त्याचे हॉर्मोन्स फ्री फ्लोमध्ये असतात. तर कधी कधी जर तो पेट जर ॲग्रेसिव्ह असेल तर तो भयंकर ॲग्रेसिव्ह होतो नंतर आणि मग त्याला कंट्रोल करणं डिफिकल्ट होतं. मग ते आपण जे हॉर्मोनल रिस्ट्रिक्शन म्हणतो ते न्यूट्रिंग सर्जरी आपण त्याला म्हणतो. त्याने बऱ्याचशा पेट्समध्ये हॉर्मोन्स सेटल झाल्यानंतर तो शांत होतो. आणि सोशलायझेशन हा फार मोठा भाग आहे. त्याला वेल सोशल करायला पाहिजे. ओके. कारण की तर तुम्ही त्याला व्यवस्थित जर वेल सोशल केलं किंवा त्याला एव्हरी टाईम पॅट केलं किंवा त्याशी बोलले जास्त कम्युनिकेट केलं चांगलं तर त्याने बराच फरक पडतो. कारण की पेट ऑल्सो रेसिप्रोकेट द सेम वे. बरोबर. जर आपण जर त्याशी दिवसभरातून एकदाही नाही बोललो किंवा त्याच्याशी बघितलंच नाही किंवा त्याला फिरायला नाही घेऊन गेलं, गाडीत नाही घेऊन गेलं कुठे, त्याच्या बेसिक ज्या गोष्टी त्याच्या नाही केल्या तर मग तो थोडासा टिमिड होतो किंवा थोडा रिझर्व होतो. मग ते ॲग्रेशन वाढू शकतं. कारण बरेचसे पेट्स मग ॲग्रेसिव्हली ओनरला पण बाईट करतात किंवा कधी कधी पजेसिव्ह पण बाईट करतात. तर हा सोशलायझेशनचा भाग आहे किंवा हा ट्रेनिंगचा भाग आहे. पण मी खरं तर सांगेल की ओनर आणि जे पेट त्याचं बॉन्डिंग ह्या तुमच्या वेळेतच असतं. तुम्हाला त्याला तेवढा क्वालिटी टाईम देणं गरजेचं आहे. बरोबर. आणि ते फ्रेंडली पद्धतीने म्हणजे जसं तुमचा तो फॅमिली मेंबर आहे. हो, इट्स हो, लाईक हो. किड्स. तुम्ही लहान मुलांना कसं आपण वाढवतो त्याच पद्धतीने त्याला वाढवणं गरजेचं आहे. मगच तुम्ही ते पेट पॅरेंटिंग चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकता किंवा तोही तेवढ्याच पद्धतीने एन्जॉय करेल. तर न्यूट्रिन केल्यानंतर हॉर्मोनल इम्बॅलन्स व्हायची शक्यता असते का? आणि ते कुठं त्यांच्या रुटीन सेक्शुअल लाईफवर हॅम्पर करतं का डॉग्सच्या? नाही, आता बेसिकली काय की तुम्हाला जर त्याचं ब्रीडिंग करायचं असेल तर मग न्यूट्रिंग आपण करत नाही. आणि ब्रीडिंग न करण्यामागची कारणं बरीच आहेत. कारण की तुम्ही जेव्हा डॉग कोणत्या डोमेस्टिक करता, घरात ठेवता, तर त्याचे हॉर्मोन्स हे त्याला हानिकारक असतात. ते थोडेसे घातक असतात. अच्छा. तर मग ते हॉर्मोन कंट्रोलसाठी तीच एक सर्जिकल पद्धत आहे न्यूट्रिंग. ओके, ओके. न्यूट्रिंगचे बेनिफिट्स असे आहेत की तो डॉग शांत होतो, सोशल होतो आणि हॉर्मोनल जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत जसं तो ननसेसरी कुठे युरिन करेल किंवा ॲग्रेशन वाढेल किंवा बाईट करेल किंवा जेव्हा त्याचे हीट पिरियड्स असतात तेव्हा तो थोडा डिस्टर्ब राहतो किंवा तो जेवण नाही करत, ह्या गोष्टी सगळ्या कमी होतात. मेलमध्ये वयाच्या 5व्या वर्षी त्यांना प्रोस्टेटचा आजार होतो 5 ते 8 वर्षांमध्ये. अच्छा. कारण की आपण त्यांना एव्हरी टाईम ब्रीडिंग हे करत नाही, मेटिंग करत नाही. तेव्हा एक्सेस टेस्टेस्टेरोन त्यांना प्रोस्टेटचे आजार होतात किंवा त्यांना BPH होण्याची शक्यता असते किंवा प्रोस्टेटिक ॲब्सेशन किंवा मग कधी कधी टेस्टिक्युलर कॅन्सर होतात. हे सगळे प्रिव्हेंट करू शकतो आपण न्यूट्रिनने. फिमेलमध्ये ऑब्व्हियसली त्यांची हीट सायकल जी असते ती 6 महिन्याला येते आणि एव्हरी 6 मंथली सायकल असते. आपल्या ह्याच्यात रुटीनमध्ये पॉसिबल नाही की आपण त्याला एव्हरी 6 मंथली त्याला ब्रीडिंग करू. कारण की ते मग जर ते पिल्लाला चांगलं घर मिळालं नाही तर मग करणार काय असं आहे. बरोबर. त्यापेक्षा मग फिमेलमध्ये स्पेइंग नावाची सर्जरी असते. त्याने तुम्ही त्याचं ऑर्गन्स काढून मग ती इट्स अ बेसिक सर्जरी. तर त्याची हीट सायकल बंद होते आणि दे आर कम्प्लिटली डोमेस्टिक मग. आणि त्याचे जे हॉर्मोनमुळे जे त्यांना जे प्रॉब्लेम होतात ते सगळे कमी होऊ शकतात त्यांना. एखादं श्वान जर सतत भुंकत असेल किंवा आक्रमक होत असेल किंवा काही वस्तू फाडत असेल तर हा बिहेवियरल चेंज काही इंडिकेशन आहे कुठल्या आजाराचा का दिस इज नॉर्मल फॉर? ॲक्च्युली अटेन्शन बिहेवियर आहे. हा कम्प्लिटली अटेन्शन बिहेवियर आहे. कारण जे ब्रीड जास्त ॲक्टिव्ह असतात ना ते असे करतात. कारण अच्छा. की जे पेपर फाडतात किंवा सपोज आता त्याची जे एनर्जी आहे ते एनर्जी तुम्ही जर कॉम्पॅक्ट नाही केलं किंवा त्याला सपोज आता तो जो जेवढा खातोय त्याचे जे कॅलरीज जर आपण कंबस्ट नाही केले तर मग तो ही विल नीड एक्सरसाइज. आणि मग त्या पद्धतीने मग तो सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणजे तो बेडवरती हे करेल किंवा पेपर फाडेल किंवा बाहेर चावेल. ह्या अशा गोष्टी आपल्याला ज्या आवडत नाहीत त्या सगळ्या गोष्टी करेल. अच्छा. अटेन्शन मग ते मग त्याचं तुम्हाला बघायचं की तुमच्याकडे जो ब्रीड आहे आता सपोज आता माझ्याकडे छोटा टॉय ब्रीड आहे तर मला माहिती की त्याची कॅलरी कंबशन किती आहे ते मी त्याला तेवढंच फिरवतो. देन इज ओके इन द हाऊस. जर तुमच्याकडे जर्मन शेपर्ड असेल तर त्याला फिरायला पाहिजे. त्याला मिनिमम 7 ते 8 किलोमीटर वॉक डेली पाहिजे. हे तुमच्या रुटीन प्रॅक्टिस डेली याच्यामध्ये शक्य नाही आहे. बरोबर. मग तुम्हाला कोणी चांगला डॉग वॉकर असेल किंवा मग त्याचं रुटीन तुम्ही नियमित करा. मग त्याला त्याचा एक्सरसाइज दिला पाहिजे. त्याच्या जॉईंटसाठी किंवा त्याच्या हेल्थसाठी चांगलं आहे. ह्या गोष्टी नाही झाल्या तर मग पेट काय करतो की सपोज त्याच्याकडे एनर्जीचं बंडल आहे मग तो कुठेतरी युटिलाइज करणार. झुमीज बरं येतात त्यांना. मग ते करतात. मग काही पेट फ्रेंडली पद्धतीने करतात, काही पेट ॲग्रेसिव्हली करतात. तोच एक भाग आहे. एक बॉन्डिंग वाढवावं पेट्स आणि ओनरचं तर त्यासाठी काय खास केलं पाहिजे? ॲक्च्युली खरं तर हा म्हणजे इमोशनलच विषय आहे तो. पेट बॉन्डिंग हे नॅचरली होतच. म्हणजे तुमच्या घरात जर डॉग असेल तर तो ज्या पद्धतीने राहतो किंवा त्याचं ॲक्टिव्हिटी किंवा बिहेवियर असतं तर तुम्ही इमोशनली कुठेतरी वीक होता. पण मग जसं की आता बरेच वेळा आपली मुलं म्हणजे मी बघितलं की न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये मुलं बाहेर जातात शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी. तर त्या फॅमिलीमध्ये तो पेट हा मुख्य प्राणी असतो की तो त्यांना कोऑर्डिनेट करतो सगळ्यांना व्यवस्थित. सपोज सिनियर सिटीजन असेल तर त्यांचा एक्सरसाइज होतो त्याच्यामुळे किंवा घरात असेल जे व्यक्ती त्यांच्याबरोबर ते त्याच्या मागे मागे फिरतो तर त्यांचाही विरंगुळा होतो. तर ते कॅम्पॅनियनशिप नॅचरल आहे. म्हणजे ते होऊन जातं तुमच्याकडे पेट आल्यानंतर. पण म्हणजे मी हे सांगेल की यू शुड बी व्हेरी जंटल विथ द पेट्स फर्स्ट. कारण की तुम्ही ज्या पद्धतीने त्याला ट्रीट करता ती पद्धत फार महत्त्वाची आहे. म्हणजे आपण
आता असं नाही बरेच की लोक मारतात पण त्यांना किंवा मग हो, आता ठीक आहे. आता कधी कधी काय होतं की तो तुम्हाला चावला चुकून तर आपण त्याला हिट करतो. हम्म. तर ते त्याला रिअलाईज होतं, असं नाही की त्याला भावना नसतात. त्याला रिअलाईज होतं ते. तो नेक्स्ट टाइम तो डेफिनेटली हे करेल. पण मग काही पेट्स कधी कधी रिजिड होऊन मग ते जास्त ॲग्रेसिव्ह होतात. आणि बरेच वेळा आम्ही बघतो की जे रिहोम केलेले पेट्स असतात, जे काही लोकांना नको असतात, ते रिहोम करतात. ते अजून रिहोम करत असे फिरत राहतात बऱ्याच ठिकाणी. ते पेट थोडेसे सायकोलॉजिकली डिस्टर्ब असतात. तर मग त्यांना जे लोक अडॉप्ट करतात त्यांच्यासाठी थोडंसं वेगळं सांगेल मी, की बाबा त्यांना दे शुड नो द पेट्स वेल बिफोर दे अडॉप्ट द पेट. कारण की त्याची सायकोलॉजिकली थोडी सायकोलॉजी वेगळी असते. तर मग ते बॉन्डिंग क्रिएट होऊ शकतं, ते नॅचरल आहे. कारण की पेट तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करतो, हे हो खरंच ते खरं आहे. आहेच. कारण की तुम्ही Unconditional एक वेळ love विसराल आपण- पण तो विसरणार नाही. बरोबर. तुम्ही रात्री कधीही या 12, 1, 2, 3 ही विल बी द फर्स्ट वन ॲट द डोर टू वेलकम यू. एक्झॅक्टली ते बरोबर. तुमचं फॅमिली मेंबर कोणी येणार नाही, पण पेट तिथं असेल. तो अगदी. तिथं बसेल तुम्ही तुमची ॲक्टिव्हिटी होईपर्यंत, नंतर तो जाईल. म्हणजे त्याचं जे इनहेरिटेड आहे ते बाउंडिंग ते होतं. आणि ते कनेक्ट सगळ्यांशी होतं त्या पेट्स फॅमिली मेंबर्सशी. असं नाही की तो ओनर किंवा त्याचा जो मास्टर त्याशी होतं, सगळ्यांशी होतं. तो सगळ्यांशी वेगवेगळ्या पद्धतीने गेस्चरही हँडल करतो. तर माझ्या घरामध्ये मुलगी आहे, तो तिला वेगळं ट्रीट करतो, तिला सिबलिंग म्हणून ट्रीट करतो, तो अच्छा. तिच्याशी डॉमिनेट करतो. हां, बरं. आणि आता माझी वाईफ आहे, तो मी आलो की सगळं बदलतं त्याचं. तो आता ती सगळं बघते, ती खायला देते, सगळं करते. तर मग तिच्याशी तो वेगळं हे करतो. म्हणजे ते नो इच अँड एव्हरीबडी इन द फॅमिली. ते तसेच बिहेवियर हे करतात. आणि त्यांचं बॉन्डिंग तसंच घट्ट होतं सगळ्यांशी. तर एक पीसफुल को एक्झिस्टन्स असं जर हवं असेल स्ट्रे डॉग्सचं आणि आपल्या ह्युमन्सचं, तर त्याकरता तुमच्या मते सोल्युशन काय असलं पाहिजे? नाही, ॲज अ वेट मी सांगेल की कोणताही पेट असो, तो स्ट्रे डॉग असो किंवा तुमच्या घरचा पेट असो, यू शुड बी व्हेरी काइंड आणि जेंटल विथ दॅम. ऑब्व्हियसली जे स्ट्रीट डॉग्स असतात त्यांचे जे फीडर्स असतात ते सेन्सिटिव्ह आहेत, त्यांना ते खायला देतात. पण आता बऱ्याच वेळा काय होतं की ते त्यांना मॉबने खायला देतात किंवा त्यांचा तो एक ग्रुप झालेला असतो. जेव्हा कोणत्याही स्ट्रीट डॉगचा ग्रुप होतो तेव्हा ते थोडे ॲग्रेसिव्ह होतात, तेव्हा ते Aggressive होतात. टेरिटरी मार्क करायला लागतात किंवा त्यांची ती टेरिटरी क्रिएट करतात. तर तिथे मग आपण त्यांना माहीत नाही की तुम्ही कोण आहात, ते फक्त टेरिटरी प्रोटेक्ट करतात. तर मग ते नॅचरल त्यांच्यासाठी. पण मग आपल्याला काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. जसं की तुम्ही स्ट्रीट डॉगमध्ये त्याचे बरेचसे लोक त्यांना फिडिंग करतात, त्यांचं वॅक्सिनेशन करतात, न्यूट्रिंग करतात किंवा त्यांना स्टेबल करतात, त्यांना ते बँड लावतात जेणेकरून त्याचे ॲक्सिडेंट्स प्रिव्हेंट होतात रात्रीचे वगैरे. ह्या गोष्टी बरेच जण करतात. पण इच अँड एव्हरीबडी जर आपण प्राण्यांना जर काइंड किंवा ह्या प्रेमाच्या ह्याने जर बघितलं तर डेफिनेटली तो फरक पडू शकतो. कारण तुम्ही फक्त जो डॉग म्हणून बघितले किंवा तो ॲग्रेसिव्ह आहे किंवा तो कुत्रा आहे, तर मग तो थोडंसं आपल्यात पण निगेटिव्हिटी क्रिएट होते प्राण्यांबद्दल. पण सगळेच डॉग्स ॲग्रेसिव्ह नसतात. मी माझ्याकडे किती उदाहरण जे स्ट्रीट डॉग्स आहेत जे अडॉप्ट केले दे आर द बेस्ट दॅन द पेडिग्री डॉग्स. अच्छा. आणि ते एवढे लॉयल असतात आणि एवढे प्रेमळ असतात की ते ओनरला पण प्रोटेक्ट करतात. आणि अजून एक गोष्ट की तुमचे जे डिसीज आहेत तो पेटही मिरर करतो. अच्छा. माझ्याकडे अशी स्टोरीज आहेत की जे त्यांच्या फॅमिलीमध्ये जेवढे डिसीज आहेत ते पेट्सलाही होतात. म्हणजे त्याचा अर्थ असं नाही की ते रिफ्लेक्शन आहे, ते मिरर करतात तुम्हाला. कारण की तो तुमच्याकडून शिकतो, शेवटी ओनरकडून सगळं शिकत असतो. त्यामुळे ते मिरर तुमचे डिसीज करतात, तुमची पर्सनॅलिटी करतात किंवा तुमचं बिहेवियर करतात. त्यामुळे ते तुमचं इमोशनल कनेक्ट त्याशी चांगलंच असतं. त्यामुळे स्ट्रे डॉग्सना न घाबरता त्यांच्यासोबत आपण नाही, कसं तुमचा पीसफुली approach- राहू. हो, तुमचा अप्रोच पॉझिटिव्ह पाहिजे. तुमचा अप्रोच स्ट्रीट डॉगबद्दल पॉझिटिव्ह पाहिजे. आता तुम्हाला पहिल्यापासून तुमच्या जर माइंडमध्ये असेल की हा स्ट्रीट डॉग आहे, हा ॲग्रेसिव्ह आहे किंवा हा चांगला नाही आहे, तर मग तुम्ही त्याला तसंच बिहेव करता. पण सपोज आता सध्या आपल्याकडे जे इन्फ्रा आहे ते थोडंसं पॉप्युलेशन वाईज स्ट्रीट वाईज ते कमी आहे. कारण की जर पॉकेट वाईज जर हे इन्फ्रा चांगलं क्रिएट झालं तर ह्याचं डेफिनेटली चांगलं होऊ शकतं. कारण की तुम्ही अब्रॉडमध्ये गेला तर तिकडे रेस्क्यू सेंटर्स असतात किंवा आपल्याकडे पण आहेत नो डाऊट. पण मग त्याची काळजी नीट घेतली जात नाही. जर त्यांना 2 वेळेस व्यवस्थित केव्हा वेळेस जर फूड मिळालं तर डेफिनेटली ते कोणतीही गाडी चेस करणार नाहीत किंवा ते ॲग्रेसिव्हली कोणाला attack त्यांचं नाही करणार. अग्रेशन मध्ये बऱ्याच वेळा कारण out की of फूड food hunger हा असावं. महत्त्वाचा भाग आहे. हंगर महत्त्वाचा भाग आहे. त्यांना जर एक जरी फूड मिळालं तरी ते हेल्दी राहतात. मे बी त्यांना फीड प्रॉपरली केल्यावर ते मे बी त्यांचं ॲग्रेशन कमी होईल आणि ते चेस करणार नाही, पण याचा अर्थ असं नाही उगाच bite करणार पण नाहीत. कधी कधी काय होते की आता फिडिंग किंवा फीडर हे बरेच ग्रुप वाढलेले आहेत. पण मग त्याची एक पद्धत आहे, त्याचं एक चॅनल आहे. त्या चॅनल थ्रू तुम्ही व्यवस्थित प्रॉपरली फिडिंग करायला पाहिजे. हां. जसं बऱ्याच वेळा सांगितलेलं की तुमची सोसायटीच्या लगेच डोरच्या तिथं फिडिंग नाही करायचं. त्याचे एक फीडर स्पॉट्स आहे, तुम्ही तिथे फिडिंग करा डॉग्सला. तर त्या पद्धतीने पण आपण करू शकतो. पण जो कुत्रा जर उपाशी असेल किंवा त्याला फूड नसेल तर तो डेफिनेटली ॲग्रेसिव्ह होऊ शकतो. Yes. बरोबर. त्यामुळे फीड करणं हे पण एक योग्य आणि चांगलं काम आहे. नक्की चांगलं आहे. कुत्र्यांचं ॲग्रेशन जर तुम्हाला कमी करायचं आहे हो. तर फीडला विरोध नाही करायला केला कॉन्ट्रीब्यूट करू पाहिजे. शकता. बरेचसे एनजीओज मास फिडिंग करतात डॉग्सला. तुम्ही त्याला कॉन्ट्रीब्यूट करू शकता. तर तुमचा एक तुम्ही जर फिजिकली तुम्हाला नसेल वेळ तर तुम्ही त्याला कॉन्ट्रीब्यूट करू शकता दुसऱ्या बरोबर. पद्धतीने. येस. ग्रेट. सर तुमचं खूप खूप धन्यवाद. आज खूप छान झाला आपला हा तिसरा एपिसोड आणि मला खात्री आहे आमच्या प्रेक्षकांना सुद्धा बऱ्याच गोष्टी आज नवीन शिकायला मिळाल्या असतील. एक श्वान आणणं घरी म्हणजे आपली एक मोठी जबाबदारी असते, आपले कमिटमेंट असतं, आपली कंपॅनियनशिप असते, आपलं केअर असतं. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच एक श्वान आपण पाळला पाहिजे. कारण श्वान मी म्हटल्याप्रमाणे एक अख्खं आयुष्य
आपल्यासोबत घालवतं आणि आपण आपल्या आयुष्यातले काही वर्ष त्यासोबत घालवत असतो. त्यामुळे त्याचं आयुष्य जितकं सुखकर, जितकं चांगलं, जितकं इझी करता येईल त्याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. आणि मी एवढंच म्हणेल की एक पीसफुल को एक्झिस्टन्स जे आपण मगाशी बोललो की त्यांनाही जगू द्या आणि तुम्हीसुद्धा जगा. तुम्ही त्यांना हेट करू नका, ते तुम्हाला हेट करणार नाहीत आणि एकमेकांना आपण सोबत कसे चांगलं एक लाईफ जगू शकू याची आपण दोघांनी काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो, आपला हा आरोग्याचा राजमार्गाचा तिसरा भाग श्वान स्पेशलचा संपलेला आहे आणि तुमचं नेहमीचं काम लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मंडळी, पुन्हा आपण भेटूया एका नवीन एक्सपर्टसोबत आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा आपल्या आरोग्याचा राजभाग. सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू सो मच. स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केयर सेंटर. दिल से दिल तक.